नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 मे. 10 मे म्हणजे आज दोन कारणात. एक आहे की आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि दुसरी गोष्ट की आज युद्ध आपलं जे भारत पाक युद्ध झालं होतं ते पण संपलंय. तर आज सेलिब्रेट करायला आपण चाललोय. आज आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल. तर चाललोय आम्ही इथे एक पवईला एक एबीज म्हणून आहे, बफेट म्हणजे बुफे इकडे मिळतो, चांगलं आहे. तर ते पण तुम्हाला त्यानिमित्ताने तुम्हाला तिथे पण थोडंफार दाखवतं, काय आलं तर दाखवू. तर व्हिडिओमध्ये आज हेच कव्हर करू. तर त्यानिमित्ताने तुम्ही माझी फॅमिली पण बघाल. तर हे बघा, ही प्रिया आली. तर चला आज चाललोय. तर आर्य आहे आता आमच्याबरोबर. आर्य पण तिघं पण आम्ही चाललोय. आर्य तर चाललाय पार्किंगमध्ये गेलाय खाली तिकडे. तर तो गाडी घेऊन येईल, मग निघू आपण लगेच. एबीज रेस्टॉरंट. तर चला आपलं जर्नी कारमध्ये पण थोडंसं काही शेअर करता तर शेअर करूया. चलो. हो, आपल्याला येईपर्यंत लेटच होईल ना, त्यामुळे त्याला कॅमेरा वाशाला पहिले द्यावंच लागेल. एकच फिश आहे आमच्याकडे. तर गोल पॉट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, एकच फिश आहे. 2-3 ठेवल्या होत्या पण त्या नाही एवढ्या राहत. म्हणजे मे बी त्यांचं ते राऊंड फिरून ना, त्याला जास्त माहिती नाही काय मॅगझिनमध्ये त्याच्यामध्ये, पण नाही टिकत ते जास्त. मी 4 ठेवलेले, 2 जोडी ठेवलेले, पण ते त्यातला एकच उरतो. त्याच्यामुळे मग आता नंतर मी वाढवलेच नाही त्यामध्ये. तर चला आपण निघूया आपल्या प्रवासाकडे. तर मित्रांनो, आपण निघालोय पवईला. एबीज आहे ना, हे कुठे एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो मी. हे पवईला जे साकी विहार रोड जो आहे ना, तर तिकडे आहे ते. L&Tच्या रोडला लागूनच आहे. MTLची मोठी बिल्डिंग आहे पवईची. त्या बिल्डिंगला लागूनच एटीएल हाऊस म्हणून आहे. तर तिथे हे एबीज आहे. तर ह्यांचं ना बफेट आहे. तर चांगलं आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ना ऑप्शन्स बरेच सारे आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता तिथे की काय काय तिथे मिळतं ते, म्हणजे ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत ते. आणि वर्थ आहे. म्हणजे तुम्हाला तिथे ट्रीट एखादी आपली असते ना, पार्टी वगैरे कुठली हे, तर तिथे द्यायला चांगलं ऑप्शन आहे तो. तर आज आम्ही या निमित्ताने चाललो की चला ॲनिव्हर्सरी आहे आणि बरेच दिवस आम्ही पण कुठे बाहेर गेलो नव्हतो. तर त्यामुळे बोललो चला आज एबीज ट्राय करूया. अराऊंड आहे ना, आम्ही 3 महिन्यांनी चाललो, कारण की आमच्या बऱ्याच पार्टीज तिकडे होतात. म्हणजे बड्डे सेलिब्रेशन नॉर्मली फॅमिलीमध्ये असतात ना, ते आम्ही सगळे तिकडेच सेलिब्रेट करतो. आणि बरेच ऑप्शन्स आहेत, पण हे नियर बाय आहे. म्हणजे कधी जर कोणाला वेळ नसेल आणि टायमिंगचं मॅनेजमेंट असेल तर त्यावेळी आम्ही एबीजच ट्राय करतो. आपल्या लग्नाला 18 वर्ष झाली असतील ना ग? अच्छा, 19 बरोबर. म्हणजे आम्हाला बघा 19 वर्ष झाली लग्नाला आमच्या. आणि आर्य आहे, जास्त फ्रेममध्ये येत नाही आहे तो. ठीक आहे. त्याला नंतर नेक्स्ट टाइम काहीतरी कव्हर करू. इथून हार्डली आम्हाला ना एबीजला जर जायचं असेल पवईला तर 15 ते 20 मिनिटाचा डिस्टन्स. आता कारने चालले म्हणून थोडा वेळ होईल, अदरवाईज जास्त वेळ लागत नाही. ट्रॅफिक असतो तेव्हा इश्यू असतो. म्हणजे इथे तर ट्रॅफिक एवढं, आज सॅटर्डे त्यामुळे आज ट्रॅफिक एवढं नाही आहे. आणि इथे ना एक नवीन ऑप्शन रोडला दिला आम्हाला, त्यामुळे तो एक बरा पडला आहे. एक इथून आहे ना, हा महाकाली रोड आहे. तर या महाकाली रोडने सिव्हला जायला एक रोड ओपन केला. पहिला हा रोड ऑप्शन नव्हता, पण आता या ऑप्शनमुळे ना इथे लेफ्ट साईडला फ्रंट कॅमेरा आले आहे का. अगं हा जो ऑप्शन आहे ना लेफ्ट साईडला, तर मला जरा युटर्न मारायला लागला, कारण की मी पंप वरून आलो. तर इथून हा रोड चालू केला. हा पहिला रोड नव्हता. आता इथून कसं आहे ना, इथून डायरेक्टली जो सिप्सचा रोड आहे ना तिथे बाहेर पडतो आपण, आणि तिथून सरळ गेलो आपण तर मरोशीला जो रोड आहे ना जायला, तर तो ऑप्शन आपल्याला मिळतो. तर आपण इथून लेफ्ट मारणार आहे सिप्स रोडने, आणि आपण पुढे जो L&Tचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या खालून आपल्याला टुवर्ड्स साकीनाक्याला जायचं आहे. 20 मिनिटाचा डिस्टन्स आहे, जास्त पण नाही आहे. अगं हा जो आहे ना, हा एक अराऊंड आहे ना, हा एक ते 1.5 मिनिटाचा रस्ता आहे. त्याच्यामुळे आमच्या ना जवळजवळ 5-1 मिनिटं तरी वाचले. आणि तो ना मेन सिग्नल तिकडे जो असतो त्या सिग्नलमध्ये वेळ जातो. हां, 15 मिनिटाच्या वरतीच जात असेल. बरोबर 2 सिग्नल लागतात आपल्याला. करेक्ट. एक सारथी म्हणून तिथे आहे एक ह्याला, म्हणजे सिप्सला जायला एक ऑप्शन आहे. तुंगा हॉटेल वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तुंगा पॅराडाईज वगैरे, तर तिथून जायला. तर तिथे कसं आहे,
सिग्नल्स 2 आहेत आणि मोठे सिग्नल्स आहेत तिथे, तर तिथे वेळ लागतोच होता. तिथे ट्रॅफिक असतोच तिकडे. आता हा पॅच आहे ना, इथे थोडं लोकांची गर्दी आहे. हा पॅच जर आपण निघालो इथून तर हार्डली 2 मिनटामध्ये सिमला पोहोचतो. तर हा आम्हाला एक बेनिफिट मिळाला आहे ह्या रोड चालू झाल्यापासून. खूप वर्ष या रोडचं काम चालू होतं. ह्या इयरमध्येच 2024ला एंडलाच चालू झालं आहे. अच्छा मित्रांनो, बघा आपण लेफ्ट मारला, इथे आपण सीप आलो. हे ना माझ्या राईट हँड साईडला बघा, इकडे बघा, हे आहे ना सीप्स अंडरग्राउंड मेट्रो जे बनत आहे ना, ते वाला ऑलमोस्ट रेडी झालंय. स्टार्ट कधी करणार ते काही आयडिया नाही आहे. हे आहे सीप्स, तुम्ही बघता. आता इथून सरळ सरळ जायचं. सरळ गेलो की आपण JVLRला मिळणार. आपण JVLRवरून आपण राईट मारला की आपण पहिला जो ब्रिज येतो, ओव्हरब्रिज येतो ना, तो येतो LNDचा. आणि LNDच्या ब्रिजवरून खालून लेफ्ट साईडनी गेलो की आपण हार्डली 5 मिनिटांमध्ये आता पोहोचू स्पॉटवर. खूप नियरेस्ट स्पॉट आहे हा. म्हणजे कधी अचानक आपला पार्टी प्लॅन कधी होतो किंवा काही असेल ना, तर हा बेस्ट ऑप्शन आमच्याकडे आहे. तसे आम्ही बरेच ऑप्शन ट्राय केलेले आहेत. म्हणजे बफेट बरोबर बफे आम्ही केलेलेच आहेत त्यामध्ये, पण आपण नॉर्मल रेस्टॉरंट पण आपण जातो. तर ते पण कधी कधी आता जर्नी आता आपण स्टार्ट केलेलीच आहे. तर पुढचे पण काही व्हिडिओ असतील तर डेफिनेटली ते पण आपण शॉर्ट ह्याच्या टायमिंगमध्ये कव्हर करू आणि ते तुम्हाला मी दाखवेन. बघा हा आहे ना, हा LNDचा ब्रिज आहे आणि इथून लेफ्ट साईडने मी खालून गाडी घेतोय. हा जो पुढचा रोड जो आपण ज्या रोडला आपण टच करणार तो आहे साकी विहार रोड, जो जातो आपला ह्याला साकी नाक्याला. हे समोर जे ATL दिसते ना, का हे ATL जे आहे ना, धनी ग्रुप ATL, त्याच बिल्डिंगमध्ये एबीज आहे. म्हणजे हे तुम्हाला हा स्पॉट लक्षात ठेवलं ना, तुम्हाला बिल्डिंगचं नाव लक्षात ठेवलं तर थोडं इझिली आपलं तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल कुठे एक्झॅक्टली आहे ते. हा आता पुढचा U-टर्न आहे. हे बघा, हे एबीज ॲब्सोल्यूट बार्बिक्यू. हे फर्स्ट फ्लोअरला आहे इथे. हे बघा, हे फर्स्ट फ्लोअरला आहे ना, इथे आपल्याला जायचं आहे. तर आता हा इथून राईट आहे. हे आता आपण बघा, हा एंट्रन्स आहे. हे HDFC बँक आहे. ह्याच्या इथे बघा, इथे वरतीच ॲब्सोल्यूट बार्बिक्यू. यांची पार्किंग आहे इथे, तर पार्किंगला तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. व्हॅले आहे यांचा. नसेल तर आपण खाली गाडी पार्क करू शकतो. हे बघा, हे आपण आलो एबीजमध्ये. नाही तेवढीच आहे पण ती ना आहे म्हणजे एवढं
चेंज थोडं बेबी त्यांनी चेंज केलं वेज में क्या है ना फ्रूट ये पाइनएप्पल देना और वाटरमेलन देना इधर का स्पेशलिटी है, दिखा रहे मेरे को फ्रेंड कि कैसे होता है। काटूंगा तो? हाँ काटो। क्या घेते तू? काय घेणार आहे? क्या मेरे को ट्राई करूँगा ना कि डायरेक्ट फीड
त्याला कुपन आपलं जे कुपन दाखव. तर मित्रांनो, आमच्याबरोबर आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केल्याबद्दल तुम्हालाही थँक्स. तर आज असा होता आमचा ॲनिव्हर्सरी एन्जॉय करण्याचा प्लॅन. तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये, कुठल्या नवीन टॉपिकमध्ये. तर आजची ही जर्नी होती आमची स्पेसिफिक तिघांचंच, आम्ही तिघंजणच होतो, बाकी कोणाला आम्ही यात घेतलं नाही. तर बोलो फॅमिलीचंच आहे ॲनिव्हर्सरी आहे, तर आपण तिघांनीच एन्जॉय करूया. तर अशी जर्नी होती. तर केक कटिंग पण झालेलं आहे. तर हा केक घेऊनच आम्ही तर चाललो आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकमध्ये. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड नाईट.